सर्वांना हरिओम. सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वरा. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्री दासबोध दशक 16वा, समास 4. आपनिरूपण. पृथ्वीनंतर महत्त्व कशाला आहे? पाण्याला. आप म्हणजे पाणी. मग या समासातून आपल्याला स्वामीजी पाण्याचं महत्त्व सांगतात. पाणी हे सर्वांचे जन्मस्थान आहे, सर्व जीवांचे ते जीवन आहे. म्हणून पाण्याला समान शब्द आहे जीवन. जीवन शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे आपण म्हणतो तो आयुष्य, आणि दुसरा अर्थ आहे पाणी. म्हणून पाणी सर्व जीवांचे जीवन आहे. जगात वाहते पाणी पुष्कळ आहे. कुठे कुठे वाहतं पाणी आहे? नद्या, नाले, ओढे, डोह असे त्याचे अनेक प्रकार आहेत. नद्यांचा महिमा तर आगार आहे, कारण वसाहती, गावे, शहरे नद्यांच्या काठी असतात. थंड आणि उष्ण पाण्याचे झरे असतात. कितीतरी पदार्थातून पाणी आढळते. उदाहरणार्थ गोरस, उसाचा रस, निरनिराळ्या फळांचा रस यामध्ये पाण्याचा अंश असतोच. मोत्यांना आणि शस्त्रांना देखील पाणी असते. जगात पुष्कळ पाणी आहे, कारण पुष्कळ प्रकारचे समुद्र आहेत. पृथ्वीच्या पोटात देखील पाण्याने भरलेले डोह आहेत. पृथ्वीवर एकाहून एक अशी पवित्र तीर्थस्थाने आहेत. गंगा तर त्रैलोक्यात वाहते आहे, परंतु पाणी जसे तारक आहे तसे ते मारकही आहे. आपला देह आणि पृथ्वी मूळ आपापसापासूनच या पाण्यापासूनच निर्माण होतात. आपला शरीर तर पाण्यावर अवलंबून आहे, आणि पृथ्वी देखील पाण्यानेच निर्माण झालेली आहे. त्यामुळे पृथ्वीपेक्षा पाणी वरचे, म्हणजे पाण्याचा दर्जा वर आहे. पाण्यापेक्षा तेज वरचे, तेजापेक्षा वायू वरचा, वायूपेक्षा अंतरात्मा वरचा, आणि अंतरात्म्यापेक्षा परब्रह्म वरचे आहे. वरचे म्हणजे श्रेष्ठ आहे. जीवनाचे मूळ जसे पाण्यात आहे, तसे जीवनाचे जीवनही पाण्यावरच अवलंबून आहे. पृथ्वीवर पुष्कळ प्रकारांनी पाणी आहेच आहे. पाण्यामुळे तीर्थक्षेत्रांना महत्त्व आहे. पाणीच सर्वांचे जन्मस्थान आहे. सर्व जीवांचे जगणे त्यावरच अवलंबून असते. पाण्याला आपो नारायण असे म्हणतात. दुसरा शब्द काय? आपो नारायण म्हणजे पाणी. पृथ्वीला आवरणोदकाचा आधार आहे. कशाचा आधार आहे? आवरणोदकाचा. पृथ्वीवर 7 समुद्राचे पाणी आहे. 7 समुद्र आपण ऐकलेलं आहे, पण त्याची नावं आपल्या सांगतात. या ठिकाणी पृथ्वीवर 7 प्रकारचे समुद्र आहे. तसे पावसाचे पाणीसुद्धा वाहत असते. निरनिराळ्या देशांमधील नद्या वाहत वाहत शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. नद्या कमी जास्त पुण्याचा असतात. काही नद्यांचा महिमा तर अगाध आहे. या नद्या पर्वतावरून कोसळतात. दऱ्या, कपारी, खळगे यांच्यामध्ये अडकतात आणि धबधब्याने किंवा खळखळाने वाहत असतात. आड, विहिरी, सरोवरे, अतिशय प्रचंड जलाशय असतात. त्यांचे स्वच्छ पाणी निरनिराळ्या देशांमध्ये उचंबळत असते. गायमुख, पाट, कालवे अशा प्रकारांनी पाणी सतत वाहत असते. अनेक ठिकाणी पाणी झरीतून झिरपते. झरे झिरपत असतात,
पर्वत फुटून पाण्याचे लहान जलाचे साठे तयार होतात. पाणदुरे पाझर वाहत असतात. पृथ्वीवर तर पाण्याचे असे अनेक प्रकार आढळतात. जितके डोंगर आहेत तितक्यावरून प्रचंड पाण्याच्या धारा कोसळतात. झरे आणि ओढे तर वाहतच असतात. उकळ्या म्हणजे जमिनीतून कारंजासारखे उडणारे पाणीसुद्धा सतत उडत आहे. पृथ्वीवर आढळणाऱ्या साऱ्या पाण्याचे संपूर्ण वर्णन करण्याचे शक्य नाही. जिथे जिथे पाणी आहे, कुठे कुठे आहे, सर्व पाण्याचे संपूर्ण वर्णन करणे शक्य नाही. नळ टाकून कारंजात पाणी आणून सोडले जाते. डोह, डबकी, लहान टाकी, मोठी टाकी असे लहान मोठे जलाशय डोंगरामध्ये आढळतात. निरनिराळ्या देशातील पाणी निरनिराळे असते. अतिशय पवित्र आणि पुण्यकारक अशी एकापेक्षा तीर्थे आपल्याला वर्णन केलेली आहेत. शास्त्रकारांनी त्यांचा फार मोठा महिमा सांगितलेला आहे. अनेक तीर्थांचे पाणी पुण्यकारक आहे. तीर्थ म्हणजे काय आपल्याला माहीत असेल. तीर्थ म्हणजे पवित्र पाणी, किंबहुना मंत्रोच्चाराने जे तयार झालेलं पाणी आहे त्याला म्हणतात तीर्थ. आणि काही नद्या तर अशा आहेत की त्या स्वतः तीर्थारूपण आहेत. अनेक ठिकाणी पाणी फार थंड आहे तर बऱ्याच ठिकाणी ते गरम आहे. कुंडामध्ये आपल्याला माहीत आहे की गरम पाण्याचे कुंड असतात, थंड पाण्याचे कुंड असतात. ते पृथ्वीवर आहेत. सर्व प्रकारच्या वेलींमध्ये, फुलांमध्ये आणि फळांमध्ये पाणी हे असतेच. काही कंदमुळातील पाणी गुणकारक असते. खारे, गोडे, विषारी आणि अमृताप्रमाणे मधुर अशा प्रकारचे गुण असणारे पाण्याचे प्रकार निरनिराळ्या ठिकाणी आढळून येतात. अनेक प्रकारच्या फळांचे रस, गोरस, मादक रस, पारद रस, पारद म्हणजे पारा, त्यानंतर राब, काकवी आणि गुळवणी हे गुळाचे 3 रस असे पुष्कळ प्रकारचे रस आहेत. म्हणजे त्या रसामध्ये देखील पाणी आहेच. मोत्यांना पाणी असते. निरनिराळ्या रत्नांचे पाणी झळकते. निरनिराळ्या हत्यारांना, शस्त्रांना विविध गुणांचे पाणी असते. रेत, रक्त, लाळ, मूत्र, घाम हे सगळे पाण्याचे तर प्रकार आहेत. या गोष्टीचा आपण नीट विचार केला तरच ते लक्षात येते. देह पाण्यापासूनच बनतात. पृथ्वीसुद्धा पाण्यापासूनच बनलेली आहे. चंद्रमंडळ, सूर्यमंडळसुद्धा पाण्यापासूनच निर्माण झालेली आहेत. 7 समुद्राचे प्रकार आपल्या आता सांगतात समर्थ. खारा समुद्र, दुधाचा समुद्र, दारूचा समुद्र, तुपाचा समुद्र, दह्याचा समुद्र, एखाद्या रसाचा समुद्र, शुद्ध गोड पाण्याचा समुद्र. अशा रीतीने जिकडे तिकडे सर्वत्र पाणी तर पसरलेले आहे. मुळापासून शेंड्यापर्यंत पाणी जाते. मध्ये जागोजागी ते प्रगट होते, तसेच ते जागोजागी गुप्तसुद्धा राहते. पर्वताच्या टोकावरनं पाणी येते कुठे? खाली जमिनीवर. म्हणून म्हटलेलं आहे मुळापासून शेंड्यापर्यंत पाणी जाते. ज्या प्रकारच्या बीजाशी पाण्याचे मिश्रण होते त्या बीजाचा स्वाद म्हणजे चव त्या पाण्यात उतरते. उदाहरणार्थ ऊसामध्ये पाण्याला अतिशय सुंदर गोडी येते. आपले शरीर पाण्यापासून बांधले आहे, पण बांधल्यापासून त्याला पुढे पाणी लागतेच. पाण्यापासून कितीतरी गोष्टी उत्पन्न होतात. याचा सगळा विस्तार सांगणे शक्य नाही. पाणी जसे तारक आहे तसे ते
मारकसुद्धा आहे. पाणी अनेक प्रकारे माणसाला सुख देते. तारक म्हणजे कसं आहे, माणसाला सुख देते. विचार केला तर पाणी मोठे अलौकिक आहे असे आपल्याला दिसेल. जमिनीवर जे पाणी वाहते त्याचा आवाज फार मोठा सुंदर असतो. पाण्याच्या धारांचा धबाबा धबाबा असा आवाज मनाला मोठा आनंद देतो. ठिकठिकाणी डोह तुंबतात. प्रचंड जलाशय पाण्याने तुडुंब भरलेले असतात. कालवे आणि पाण्याचे पाट पाण्याने चपचपलेले आणि थपथपलेले आपल्याला दिसून येतात. काही ठिकाणी तर पालथ्या गंगा वाहतात. पालथ्या गंगा म्हणजे त्यांचे पाणी जमिनीच्या खाली पण जवळच असते. कित्येक ठिकाणी जमिनीच्या पोटात झरे खळाखळा वाहत असतात. कोणी कधी पाहिलेले आणि ऐकलेले नाहीत असे पाण्याचे डोह पृथ्वीच्या पोटात भरलेले आहेत. हे पाणी अशा रीते तारक आहे, पण पाणी मारक देखील कसं आहे ते सांगतात समर्थ. काही ठिकाणी वीज पडून मोठा खड्डा पडतो आणि त्यातून वाहणारे झरे आढळतात. अशा रीतीने पृथ्वीच्या खाली पाणी भरलेले आहे. वीज पडते आकाशातून, त्या विजेमध्ये देखील पाणी आहे. पृथ्वीच्या पोटात पाणी खेळते आणि पृथ्वीवर देखील सपाटून पाणी वाहते. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकात एकच गंगा आहे, ती त्रैलोक्यात वाहते. त्याचप्रमाणे आकाशातून मेघवृष्टी होते म्हणजे पाऊस पडतो. पृथ्वीचे मूळ आहे पाणी, पाण्याचे मूळ आहे अग्नी, अग्नीचे मूळ आहे वायू आणि हा वायू थोरानो थोर आहे. वायून थोर आहे परमेश्वर. एक श्रेष्ठ कोण पण सांगतात. पृथ्वीचे मूळ पाणी आहे, पाण्याचे मूळ अग्नी आहे म्हणजे पृथ्वीपेक्षा पाणी श्रेष्ठ आहे, पाण्यापेक्षा अग्नी श्रेष्ठ आहे, अग्नीपेक्षा वायू श्रेष्ठ आहे, वायूपेक्षा थोर आहे परमेश्वर म्हणजे परमात्मा. अंतरात्मा म्हणजे सर्व भूतांमधील श्रेष्ठ भूत. भूत म्हणजे काय, जे होऊन गेले आहे, जे झालेले आहे. म्हणून आपण म्हणतो भूतकाळ असा भूताला अर्थ आहे. सर्व भूतांमधील भूत म्हणजे हे अंतरात्मा आहे. परब्रह्म हे त्यापेक्षा सुद्धा अत्यंत थोर आहे, अतिशय श्रेष्ठातलं श्रेष्ठ आहे. परब्रह्म, परतत्व. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 16व्या दशकातील आपनिरूपण नावाचा 4था संवाद पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.